वेलकम बॅक गाईज. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर खूप दिवसांनी, खूप महिन्यांनी आणि खूप वर्षांनी, ॲटलिस्ट आय थिंक 2 वर्ष झाले असतील की आपण एखादी पण व्हिडिओ नाही टाकत आहोत. सो आपलं लास्ट टाईमचा व्लॉग अनसक्सेसफुल माथेरान ट्रिप जी अपूर्ण राहिलेली ती आता आपण पूर्ण करूया. अँड लेट्स सी. मम्मीने सकाळ सकाळी कॉफी बनवून दिलेली आहे, ती घेऊया आणि निघूया. तर आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आपली निळीपरी सोबत आहे, जे आपल्याला कधी सोडून जात नाही. बाकीची लोक जशी जातात तशी जाऊन देते. ठीक आहे, चला. तर आपण या टायमाला एकटे नाही आहोत, काही आहेत आपले मित्र, श्री पुष्पक वगैरे आहे. सो ते तुम्हाला पुढे पुढे दाखवेन. कॉफी घेतो आणि आपली ट्रॅव्हल चालू करतो. भेटतो तुम्हाला पुन्हा. बाय. सो सर्वांची तयारी झालेली आहे, निघूया आता आपण. लेट्स गो. सर्वजण जमा आहेत तिथे बालाच्या घराच्या इथे, तिकडे जाऊन भेटूया सर्वांना आणि जाऊया. चलो. अमन भाई आलेला आहे. सर्वजण कॉलनीत जमा होत आहे. सर्व मंडळी जमा झालेली आहेत. गणूभाई वाला. लेट्स गो. बघूया. शांतीवनला जायचा रस्ता तो नेहमीच्या ब्लॉकमध्ये असतो तो. काय तिथे थोडासा वेळ घेतलेला आहे, फोटोशूट वगैरे चालू आहे. ते एक आपली रिक्षा आणि गाडी थोडी थांबल्या. सो गाईज, हा आहे गाडेश्वर डॅम आणि थोडे ते वेट घेऊन फोटोशूट चालू आहे पोरांचा. आपण पण 2-3 फोटो काढूया आणि पुढे जाऊया. तर गाईज चला, आपला ब्रेक भेटूया डायरेक्ट माथेरान. ब्रेक संपलेला आहे, आता भेटूया आपण. चला. रिक्षा आणि आपली 2 व्हीलर निळीपरी. आपण आता
चढाई चालू करूया माथेरानला जायची. दोधानी गावात आहोत. तर पोरं बघा सर्वजण चढतायत. चढायची तयारी चालू झाली आहे. चला भेटूया, वरती जाऊया. डॉगेश भाईचा स्वागत झालाय. डॉगेश भाई बघतोय भाई. एक ट्रेनर घेता का? काय घ्यायचं? जिम ट्रेनर घेता का? गणू भाई देखो चढ़ाई करते समय गणू भाई. भाई हे कुत्र काय वडाफोन बघ. नाराज झाला ते डॉगेश भाई. वडाफोन पण गावठी झालाय. तर गाईच मागच्या टायमाला थोडा रस्ता वेगळा होता. या टायमाला गावातून चाललोय आपण, दोधानी गावातून. गणूबाई चला. सो गाईज आपण इथून मागच्या टायमाला इथून असं वरती गेलेलं आठवतं तुम्हाला अनसक्सेसफुल व्लॉगमध्ये. आणि इथून खालून आलेलो. या टायमाला थोडा दुसरा रस्ता घेतला ट्रेकिंगचा. आणि इथूनच ट्रेकिंग चालू झाली आपली मेन. या आंब्याच्या झाडाचं इथून आपण असं वरती गेलेलो. सो लेट्स कंटिन्यू. तर मित्रांनो मागच्या टायमाला आपण इथूनच रिटर्न गेलेलो आणि आपण आलेलो आहे त्या पॉईंटला. तो इथून अजून ट्रेकिंग आहे थोडीशीवर. खूप दम लागलाय भाई. ऐक चलो करूया ट्रेकिंग. पुढची कंटिन्यू तुम्हाला दाखवतो. पाठचं सिनारिओ एक नंबर आहे. एक मिनटं दाखवतो. बघा गाईच खूप सुंदर आहे. एक नंबर सिनारिओ. लास्ट टाइम इथूनच आपण रिटर्न गेलेलो. बघा. आणि हा कलावंतीनदुर्ग प्रबलगड इथून दिसतो. हा बघा, हा व्ही पॉइंट जो आहे तो कलावंतीन. चलो लेट्स जाऊया वरती. तर गाईच आपण
आता ती चढाई करून झालेली आहे. किती दमलोय बघा. आता एक मिनिटात आम्ही आता गणपती मंदिर जवळ एक पहिला रेस्ट घेणार आहे. तिथून पुढची ट्रेकिंग चालू करूया. दाखवतो तुम्हाला मंदिर बघा. चलो मंदिराजवळ आलोय. हे पहिलं ग्रुप कामोट्यावरून आलंय. ते ट्रेक चालू आहे त्यांचा. पुष्पक भाई थांबलेला आहे माझ्या बघतोय. आणि हे गणपती मंदिर घेऊया दर्शन आराम करून. काका दमले फुल. गणपतीचं दर्शन घेऊया आणि थोडा आराम करून आपली जी पार्टी राहिलेली आहेत पोरं त्यांची वाट बघून मग निघूया. ते दुसरे ग्रुप होते ते गेलेत पुढे. आता चला आपण दर्शन घेऊया. डायरेक्ट गोलबिल. गणपतीचं मंदिर. गणपती बाप्पा मोरया. तर गाईज आपण पोचलेलो आहे माथेरानच्या पायथ्याशी. एक मिनटं दाखवतो तुम्हाला. तो आपला ब्लॉग सक्सेसफुल, आपली ट्रिप सक्सेसफुल होणार आहे आता काहीच वेळात. एक मिनटं दाखवतो. हा बघा माथेरान पायथ्याशी पोचला. तर थोडंसंच राहिलं आहे आपण चढण्यापासून. सो चलो कंटिन्यू. दाखवला ते बघा हा माथेरान पॉइंट. चलो चलो थोडासाच राहिलाय गाईज. मी वरती पोचून तुम्हाला परत दाखवतो पॉइंट. तर गाईज पोचलेला आहे आपण ॲट लास्ट माथेरानला. आपली ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे. सो तुम्हाला दाखवतो. एक छोटासा पॅच राहिला आहे तो पूर्ण कवर करून मी जाईन पोचेनवरती. सी माथेरान दिसायला लागलाय भाऊ. पोचलं माझा अनसक्सेसफुल लॉग सक्सेसफुल झालाय. सो चलो भाऊ पोचलो दादा आपण माथेरानला भाई. बस काय. तर आपण एक शिवगर्जना करूया. छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी. जय भवानी. पोचला भाऊ. सक्सेसफुल झाला रे बाजी. मंगल मूर्ती मोरया. दाखवलं पोरावरती पोचली काय. याच भाऊ पोचलो ना दादा माथेरानला. बस का भाऊ पोचलो. डॉगू भाई.
सो बघा गरबा बोलते परत नाही कधी. तर गाईज आपला ट्रेक जो आता इथे आलाय माथेरानला पोचलोय आपण. पण हा जो ट्रेक आपण मालडोंग्यावरून येतो तो सनसेट पॉईंटला येतो. माथेरानमध्ये सनसेट पॉईंटला इथे ट्रेक येतो. आणि एक दुसरा आहे नेरळवरून, तो मार्केटला डायरेक्ट येतो. सो नेरळवरून तुम्हाला रेल्वेने यावं लागेल. रेल्वेवरून काहीतरी आय थिंक 85 रुपीज ट्रेनची तिकीट आहे माथेरानच्या इथे सोडायला. आणि इथून एक म्हणजे ई रिक्षा चालू केल्यात, त्या तुम्हाला दाखवतो पुढे जर दिसल्या तर. त्या पण काहीतरी आय थिंक 100 रुपीज या 150मध्ये पूर्ण पॉईंट फिरवतात. सो तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो सनसेट पॉईंटचा, तो एन्जॉय करा. तर गाईज तुम्हाला ओरिजिनल सनसेट पॉईंट दाखवतो. म्हणजे हा ॲक्च्युली सनसेट पॉईंट आहे. इथून याचं नाव आहे सनसेट पॉईंट. इथून माझी हवा टाईट झालेली आहे गाईज. बालाजी हवा टाईट झालेली आहे. हो माझा काढी आहे ना. माझा नीट नाही काढत, तू काढी मला. या साईडला सनसेट होतो. म्हणजे ही वेस्ट साईड आहे. चलो थोडासा फोटोशूट करतो आणि परत भेटतो तुम्हाला. तर गाईज आपण आता पोचलो आहोत मार्केटला. सो तुम्हाला मार्केट एक्सप्लोअर करतो. सो बघा मार्केट. Friend slow, boy. Sin parar, shake your body, shine like star. Baila, keep it going, no queda igual. तो गाईज आम्ही उलटे आलो म्हणून सर्व पॉईंट उलटे दिसतात. आता आम्ही मेन मार्केटला, म्हणजे मेन जिथून मार्केट चालू होतं ना तिथे आलोच. वेट बघा, सर्व घोडे बिडे सर्व दिसत आहेत. मेन मार्केट. माकडं, ही आमची माकडा, घोडे. श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर मेन मार्केट. इथे हॉटेल. तर मित्रांनो थोडीशी शॉपिंग चालू आहे बघा. यांची शॉपिंग, लहान पोरांचे खेळ खेळले जात आहेत. हो बाई, आयटमला घ्यायचा विचार करतोय. बोलतोय आयटमला 1 रुपयाचा घेत नाही. पाणीपुरी सेंटर.
बसून चित्र काढतं माहिती का तो गेलो लाल काला होईल आपला तेव्हा चैनी बिनी घाण. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत माथेरान स्टेशनला. सो एक लुक ह्या माथेरान स्टेशनचा. ओके बॉस. ट्रेन पण लागलेली आहे. बाय बाय. परतीचा प्रवास चालू करायची वेळ झालेली आहे. जिथून आपण चालू केलेलं सनसेट पॉईंटवरून तिथेच आपण येऊन पोचलेलो आहे. आता परत खाली जातो आहे. तर आम्ही बाजाराच्या नंतर एक इको पॉईंट, त्यानंतर मग लेक पॉईंट एक घेतला, म्हणजे लेक बघितली, आणि एक शिवाजी महाराजांचं संग्रहालय, आणि लुईजा पॉईंट, आणि एक हनीमून पॉईंट एवढे एक्सप्लोअर केले. पण ते शूट करता नाही आले. तर आता झालं पूर्ण मस्त प्रवास झाला. आणि परतीचा प्रवास चालू करूया. एक लास्टचा व्ह्यू एक्सप्लोअर करतो. तुम्ही एन्जॉय करा तो एक्सप्लोअर केलेला व्ह्यू. चलो, थँक्यू फॉर वॉचिंग. जय शिवराय.